मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल की काय आहे काही माहीत. हो मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी चमचमीत कोळंबी बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त सुटसुटीत राईस झालेला आहे आणि चवीलाही इतकी अप्रतिम असते ही बिर्याणी किंवा पुलाव, तुम्ही काहीही म्हणू शकता, पण खूप अप्रतिम अशी चमचमीत लागते आणि खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे. खूप काही यामध्ये टिप्स आहेत. तर मंडळी तुम्ही या जर टिप्स फॉलो केल्यात तर तुमची बिर्याणी अगदी सुटसुटीत आणि मस्त अशी अप्रतिम होईल. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अप्रतिम दिसत आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता मस्त या जबरदस्त रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो कोळंबी सोलून घेतलेली आहे. ही छोटीवालीच मिळाली होती म्हणून तीच घेतली. आता पण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे. आता हे सर्वप्रथम हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. एक एक इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालायचं आहे. मस्त असं मिक्स करत राहायचं आहे. सोबतच इथे आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे मी, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. नंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे. सोबतच एक चमचा धने पावडर, एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही साधं लाल तिखट यामध्ये घालू शकता. आता हे मसाले सुद्धा कोळंबीला छानपैकी कोट करून घ्यायचं आहे. सो मंडळी, आपण इथे दही वगैरे काही घालायचं नाही, कारण सी फूड सोबत दही कोणाला पचतं कोणाला पचत नाही. तर आपण दह्याऐवजी इथे 1 लिंबाचा रस घालायचा आहे. नॉर्मली लिंबाचा रस घालतातच, पण तो कमी घालतात, पण आपण ह्यामध्ये थोडा जास्त घालायचा आहे. सोबतच आपण ह्यामध्ये 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही कोळंबी मॅरिनेट होण्याकरिता बाजूला ठेवायची आहे. कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण याचा मसाला आणि राईस शिजवून घेऊया. तर राईस शिजवण्याकरिता इथे मी एका पातेल्यात 4 वाट्या पाणी गरम केलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि 1 चमचा तूप किंवा तेल जे काही असेल ते घाला. पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्या. उकळी आली की त्यामध्ये आपण अर्धा तास अगोदर भिजवलेला बासमती राईस घेतलेला आहे. ते मी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, काही हरकत नाही. तर 4 वाट्या पाणी होतं, तर इथे मी 2 वाट्या तांदूळ ऑलरेडी भिजवून ठेवलेला होता. आता हा आपण 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. आता आपण दुसऱ्या कढईमध्ये त्या बिर्याणीसाठी मसाला तयार करूया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण बिर्याणी आपली जास्त आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये घालून छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत ते परतून घ्यायचे आहेत. कांदा थोडासा गुलाबी झाला की यामध्ये पुन्हा एकदा 1 मोठा चमचा भरून आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता कांदा आणि आलं, लसूण व्यवस्थितरित्या अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याचा कच्चा वास पूर्णपणे गेला पाहिजे इतपत ते भाजायचं आहे. तर इथे मी किंचित असं मीठ घालते, जेणेकरून कांदा आणि आलं, लसूण छान व्यवस्थितरित्या भाजलं जाईल. ह्यामध्ये मीठ काही जास्त घालायचं नाही, कारण आपण कोळंबीमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि तांदूळ शिजवला त्यामध्ये पण घातलेला आहे, म्हणून यामध्ये मीठ जास्त घालायचं नाही. सोबतच इथे मी 2 मोठे टोमॅटो त्याची प्युरी करून घातलेली आहे. सो मंडळी, तुम्हाला प्युरी नको असेल तर तुम्ही इथे बारीक चॉप करून सुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण आपण तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. लवकर भाजण्याकरिता झाकण ठेवून आपण टोमॅटो आणि कांदा व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता छान असा टोमॅटो सुद्धा भाजून झालेला आहे. आता पुन्हा आपण यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि पुन्हा एकदा 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घालायचा आहे. सो मंडळी, त्यामुळे इथे मी कोणतेही खडे मसाले वापरले नाही आहेत, कारण बिर्याणी मसाल्यामध्ये खूप छान अशी चव येते खडे मसाल्याची, म्हणून खडे मसाले इथे कोणतेही घालू नका. आता आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर कोळंबी आणि मसाले सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं छान व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजेच अर्धा कप पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली कोळंबी व्यवस्थितरित्या शिजली जाईल. तर ह्यामध्ये मी आमसुलाचं पाणी घातलेलं आहे. आमसुलाचं पाणी ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता, पण नक्कीच घाला, त्याने कोळंबी मस्त अशी चविष्ट होते. तर तुम्ही ॲज अ भाजी ही
रेसिपी चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। 10 मिनिटांनंतर आपली मस्त अशी कोळंबी शिजलेली आहे। आता आपण यातील अर्धी ग्रेव्ही बाजूला काढून ठेवायची आहे, जेणेकरून अर्धी ग्रेव्ही आपल्याला लेअरिंगमध्ये कामाला येईल। म्हणजे अर्धी ग्रेव्ही काढून ठेवत आहे मी, तुम्ही बघू शकता। आता अर्धी ग्रेव्ही खाली आहे, त्यामध्ये आपण शिजवलेला अर्धा राईसची एक लेअर करून घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या राईस सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे। आता आपण वरून बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने तळलेला कांदा घालायचा आहे, म्हणजेच बरिस्ता, कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही कट करून घालायचा आहे आणि 1 चमचाभर तूप घालायचं आहे। आता पुन्हा भाजीची लेअर करून घ्यायची आहे आपल्याला वरून। भाजी सर्व बाजूने व्यवस्थितरित्या पसरवायची आहे, जेणेकरून जी वरून भाजी घालतो ती आतपर्यंत उतरली पाहिजे। आता पुन्हा तांदळाची लेअर करायची आहे, म्हणजेच भाताची लेअर करून घ्यायची आहे। पुन्हा सर्व ती प्रोसेस पुन्हा करायची आहे, म्हणजेच राईस झाला की पुन्हा बिर्याणी मसाला, पुन्हा कांदा आणि आता ही लास्टची लेअर असल्यामुळे भरपूर कोथिंबीर पुदिना घालायचा आहे। कोथिंबीर पुदिना घालून झाल्यानंतर वरून 3 ते 4 चमचे तूप घाला, जेणेकरून भात असा मऊ असा राहील। आता ह्यामध्ये एक छोटी वाटी ठेवायची आहे, मस्त 2 फुलवलेले कोळसे घातले आणि वरून 1 चमचा भरून तूप घालायचं आहे। मस्त असा हा बिर्याणीला स्मोकी फ्लेवर येतो, इतकी अप्रतिम लागते ह्या फ्लेवरमुळे मंडळी। तर तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तूप घालून झाल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं आहे, हा धूर बाहेर जाऊन द्यायचा नाही, जेणेकरून आपल्या बिर्याणीला छान असा स्मोकी फ्लेवर येईल। मंद आचेवर आता ही बिर्याणी आपल्याला 20 ते 25 मिनिटं शिजू द्यायची आहे। अजिबात तिचं झाकण काढायचं नाही, काही नाही। 20 ते 25 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झाली आहे, अप्रतिम, खूप छान अशी मस्त दिसत आहे। तर आपण आता सर्व करून घेऊया। मंडळी तुम्ही बघू शकता खूप छान अशी मस्त सुटसुटीत झालेली आहे बिर्याणी, सोबतच कांदा आणि लिंबू आहे की नाही झटपट आणि सोपी मस्त अशी रेसिपी। तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्की ट्राय करा।